एक सुंदर जाल तसले सान हळ्ळी ते हळ्ळे भितरी मेकॅनिक कृष्णा वास करता आशिल्लो. हळ्ळी गांव म्हणचे भितरी प्रायः जीवन करचे विशेष तसले साधने थंय कसले उरतना. अशें जावं गे न्हू थंतनी लागीं आशिल्ले तसले 5 किलोमीटर दूर आशिल्ले तसले सान गांवाक वचून गे न्हू तो काम करता आशिल्लो. सहजानुची गाडी रिपेर करचे हे एक काम तिगेले. अशें जावं गे न्हू तो एक ऑटोमोबायल्स म्हणटात न्ही आमी थंय तेगेले गाडी रिपेर कामा भितरी तो काम करचे खातीर आशिल्लो. मेकॅनीक कृष्णा म्हणून तेगेलें नांव फेमस जावन गेलें. मालक खंय ताका मस्त पगार दिवूच नाशिल्लो, थोडे पगार दिता आशिल्लो. जीवन करचें कश्ट आशिल्ले. हेका 2-3 चेडा म्हातार जाले तसले बापया वयासाची. अशें जावं गे न्हू घराचे कितें जिवना जावं सामग्री जावका तेजे बदल तेगेले बायले बीच काही तरी कंगेन विकचे तातूंत थोडे पयशे कमयचे अशी कंगे न्हू जीवन हिनी करता आशिल्लेची. जाल्यारी कृष्णा स्वभाव विशेश जालो स्वभाव अत्यंत आत्मीय जाले तसले गूण कृष्णाने वाडून घेतिले. कोणा तरेची पळीचे भितर ताका सहाय करका बरें करका म्हणचे भाव तेगेले भितरी केन्ना जागृतायेन उरता आशिल्ले. अशें जावं गे न्हू केन्ना हसनमुखी जावं गे न्हू तेगेलें काम तो करता उरता आशिल्लो. पावसाळेचे वेळ अशें जावं गे न्हू प्रायशः तेणें तेगेले व्हड गांवां वचचे येवचे दुस्तर. तेगे कडेन सायकल मात आशिल्ले. त्या सायकलांतल्यान वचचे येवचे करता उरता आशिल्लो तो. एक दिवसू पयले दिवसू सांजेक त्या गॅरेजा भितरी एक रिपेरीक रिक्षा आयलेली. रिक्षा रिपेर करून जाले घरा वता आसतना पावस मस्त येता आशिल्ले. अशें जावं गे न्हू तो रिक्षा घेवन वची मालका सांगून गे न्हू तेगेले घरा गेलो. सांज जालोले पावसाळे दिवस मस्त पावस येता आशिल्ले. दुसरा दिवसू पुनः हेणें रिक्षा घेवन येवका. अशें आसतना सहजानुची दुसरा दिवसू साकणपणे बायल उठले. उठून काम करता आसा. घरा भितरी पयशे परिस्थिती तितले परिपूर्ण जावन अनुकूल जावन ना. अशें आसतना तेगेली बायल गलिबिली आशिल्ले तसले सन्निवेश ह्यो मेकॅनीक कृष्ण पळयता. विचारता कितें कसलें जालें तुका कितें तूं गलिबिली भितर पडून आसा गडबडी करता आसा भिता आसा. कितें सांगचें आमगेले धाकलचे लेक काल रातचो ताप आसा ताका वद्दाडता आसा पाप कडकड्यांनी भित्ता आसा. हांवें रात्री गुळी घातली ताका जाल्यार बी कमी जालो ना. म्हाका दिसता आज हेका लागीं गांवचे हॉस्पिटला व्हरून गे न्हू दाखयका डॉक्टराक म्हणून. तेन्ना पुताक आराम ना म्हणचे विशय कृष्णाक कळटकी तेन्ना तो बी थोडे गडबडी पडता. हय आस्पत्रे आपोवन व्हरता ताका हय आपोवन व्हरका मस्त नर्वस जावन गेला भित्ता आसा गडगडता आसा. कितें कर आतां मागीर कणें जावं तितले पयशे नात. हांव आतां एक काम करता रिक्षा घेवन वचून मागीर गॅरेजाक मालका कणें थोडे पयशे घेवन येता. घेवन येवन आमी डॉक्टरा कडेन पुत आपोवन व्हरया आज रजा घालता म्हूण सांगे न्हू तत्क्षणाची सकाळीं टायम ते तो मेकॅनीक कृष्णा रिक्षा घेवन गे न्हू ते गेले हळ्ळीतनी तेगेले कामां वचचे गांवां रिकानी येता आसा. येतशें येता आसतना मध्य वाटे भितरी एक कणें बस राबून आसा. एकलो बरो मनुश्य थोडे म्हातार वयाच्यो एक हातीक हांतलेचे एक विशेश तसले
पोटली धरून घेणू आनी खातीक बॅग धरून घेणू ते पावसाक थोडेच पावस पडता आसा पावसात तिमताची गडगडता राबील आसा हे पळोवन गे न्हू त्या कृष्णाक अत्यंत आश्चर्य जालें. तो कृष्णू ते रिक्षा तेगे कडेन घेवन गेलो. घेवन वचून विचारता आसा कितें तुमी पावसात तिमता आसाची कितें जालें तुमकां म्हणून. तेन्ना तो मनुश्य सांगता कितें करूं मागीर पुत्ता घराक वचून राबता म्हणून सगळें सामान बांदून घेवन हांव बसाचेर वता आशिल्लो आनी थोडे दुराचे मागीर पुत्तल गांव आशिल्लें आनी 15 किलोमिटर हांव वचून पावता आशिल्लो. जाल्यार कितें करचें हांगा बस वायट आमगेले बस वायट बस राबले बाकीचे लोक सगळे लोकांची दुसरी गाडी हे घेवन दुसरी गाडी धरून गेलेची हांव एकलो हांगा शिरकून पण सोडलो म्हाका दुसरें कसलें वाट नाशी हांव वत धाडटा आसा म्हूण सांगे न्हू दयनीय जावं गे न्हू तो मनुश्य तेगेले कश्ट व्यक्त करता. तेन्ना कृष्ण सांगता अयो अशें जालें कांय भिनाका तुमी या हांव तुमकां मागीर रिक्षा बसून गे न्हू आतां हांव गांवा लागीं वता सांगाची थंय आपूण व्हरता. ना 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 हांगा व्हरता ना 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 तुमकां गुंतना हें हळ्ळे गांव हांगा बसून म्हूण टायमा येवत ना अशें तुमी हांगा बसतली परिपूर्ण तिमोन वतलेची तुमकां आरोग्य समस्या येतली या तुमी बशा म्हूण सांगून गे न्हू वता आयकन तेगे हाती आशिल्ले तसले वस्त्राचे पोटली बॅग घेवन तेगे रिक्षा घालता आनी तेका हाण घेवन रिक्षा बसून घेता आनी रिक्षा भर म्हूण सोडून गे न्हू ताका ते हाणें काम करता ते गांवां आपूण व्हरता आनी वचकेले सांगता पळया पावस साडे मस्त आसा बसता राखून बसून गे न्हू तुमी आरोग्य वायट घेनाकाची हांव मागीर एक मित्तल गाडी आसा त्या गाडी वेवस्था करून दिता तुमकां त्या कारार बसून तुमी गांवां वचून पावया तुमी आराम वचून पावया म्हूण सांगे न्हू ते म्हातारेक थोडें धैर्य दिता आसा ताका बी खोशी जाले संतोश जाले कोणके एकलें मेळ्ळें म्हाका देव भशेची म्हूण सांगे न्हू. तशीची ताका मेकांनी कृष्णा तेणें करता काम करता गांव आपूण हाण गे न्हू टॅक्सी ड्रायव्हराक आपूण व्हरता आनी त्या टॅक्सी ड्रायव्हराक सांगता पळय ह्यो मागेलो संबंदीक अशें तुवें हेका हेगेल्या गांवाक सुरक्षीत हांव घेवन पावोवन दिवं का मस्त दुड्डी घेवचें ना तागे कडेन म्हूण सांगे न्हू तेगे सगळें सामानाची रिक्षांतल्यान काण गे न्हू ते टॅक्सीक काराक व्हरता व्हरून गे न्हू तुमी वचून या म्हूण सांगे न्हू ताका विदाय सांगचें वता. ते संदर्भाचेर तो म्हातारो तेगे किशा हात घालता किशा हात घालून 50 रुपयाचे 2 नोट काडून तेगे हाती दिवचे येता कृष्णाला हातीक दिवचे येता मडचूंक घेवन कृष्णा ते कळटना हात अशें जर घेवन उरता ते हाती मडचूंक दिवचे येता तेन्ना कृष्ण पळयता पळोवन पट्टने हात भायर फाटीक घेता हें कितें करता आसा तुमी कित्याक दूड दिता आसा तुमी म्हाका म्हूण सांगे न्हू ते सभ्य ग्रहस्थ विचारता आसा कृष्ण. तेन्ना ह्यो सांगता आसा ना रे म्हाका देव मेळ्ळेशी मेळ्ळ तूं मेळ्ळेशी मेळून गे न्हू म्हाका इतलो उपकार केल्लो आसा तुवें अशें न्हू कित तरी तुका हांव दूड दिता आसा घे तूं एहे तुमकां दूड घेवचे खातीर हें आपूण हाडलें न्ही तेजे खातीर हांव तुमकां घेवन आयिल्लो न्ही हांगा तुमी पावसाची मुता आशिल्लीची एकले राबून आशिल्लीची तुमकां एक सहज न्हू मागीर मानवीय गुण्या प्रकार हांवें तुमकां आपोवन हाडलें आनी तुमकां एक कार दाखोवन दिलें इतलेंच न्ही हें खंयच्या रिक्षाचेर आपोवन हाडलां आसा हें रिक्षा बी मागील न्ही मागीर सावकारा आंगडीक रिपेर करची आयलेले हांवें रिपेर करची आशिल्ली ती गाडी अशान ते रिक्षा आपोवन हाडली ना तुमकां हांव सहाय करून तुमचे कडेन दुड्डी घेवंक म्हूण आपोवन हाडलें न्ही हें दूड म्हाका नाका म्हूण सांगे न्हू तिरस्कार करता. तेन्ना आनी परतून तो म्हातारो हेगे हातीक दूड घालूं येता तेन्ना ह्यो सांगता नाका 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 हें दूड म्हाका नाकाच नाका दुड्डा खातीर कल्लल बी न्ही. मागीर बापाय सांगता आशिल्लो त्यान बी खंय वच कशें आसलें बी ताका बी त्रास जालो खंय कोण की येंग घेवन ताका गांवां पावोवन दिलो खंय तशें हांवें तुमकां केलां आसा जर तुमकां खंय तर अवकाश मेळ्ळें तुमी कोणा तरी उपकार करया पुरो आनी म्हाका तुमगे दूड नाका म्हूण सांगे न्हू ताका पांय पडटा आनी ती तेगेली गॅरेजाक वचका म्हूण सांगून न्हू तेगेली कार घेवन तेगेली रिक्षा घेवन गॅरेजीर कडेन वता. तेन्ना म्हाताऱ्याक दोळ्यार उदक येता असलो लोक बी आसात न्ही आजी म्हण सांगे संतोश येता कारा बसता कारा बसून तेगेले गांवां वचक सोडटा. कार एक 3-4 किलोमिटर मुखार वता आसा हे म्हाताऱ्याक मनशाक पोट्टा भूक येवंक गेला काल रात्री बशिल्लो तो 9-10 घंटे टायम
कसले खालना मध्ये बसो वायटल का तरी मस्त वेळ ठेई राबून उरची पळटाणे अशा न्हू ते टॅक्सी ड्रायव्हराकडे सांगता असा पळ मारया पोट्टा भूक गेलो म्हाका मस्त वेळ गेले काही खालना हांव अशांगे न्हू मस्त नर्वस येता आसा सुस्त येता आसा खंय तरी सान हॉट आसलेल्या बिशी हांव थोडे कितें तरी खान येता म्हण तेन्ना टॅक्सी ड्रायव्हर सांगता मालक हांगा कसलें मेळटना आतां कारण हें उठ व्हडलें गांव हांगा कितें तुमकां मेळटा आतां हांगा कांय मेळटना आनी एक 15-20 किलोमिटर दूर वचका तेन्ना तुमकां कितें तरी मेळटलें म्हण सांगे न्हू तो टॅक्सी ड्रायव्हर सांगता आसा पाप ह्यो म्हातारो पोट्टा भुकीनी त्या रिकान ह्या रिकान पळयता कितें तरी मेळटालें की खावचेक म्हूण तेन्ना थोडे मुखार वचपा तरी एक कणे सान एक गुडा अंगडेशीची थंय एक बायल मनीस कितके विकूप अशी ताका दिसता तेन्ना ह्यो मातार सांगता राबिशी राबिशी गाड्यांगा हांव वचून थोडे कितें तरी खावन येता तुमी असले अंगडी खाताचे हें आवड काही बरं उरतना तुमी हांगा खावचें ना तूं गिरा बी पळया गाडी हांव थोडे वचून खावन येवं का म्हण सांगे न्हू वत्ता आयकन गाडी ह्यो मातार राबिशिता आनी बडाबड देवूंक गे न्हू त्या अंगडी वता गुडा अंगडी ते सान अंगडी एक बायल मनीस कुट्टाक एक चल्ल्या बांदून गे न्हू काम करता आसा सान पावस पडटा आसा वचूंक विचारता खावचें कितें तरी आसकी म्हणून तेन्ना ते बायल मनीस हय आसा म्हण सांगे न्हू ताका 3 इडली थोडी चटणी घालून दिता आनी च्या करून दिता मेळ्ळे पोट जाल्यार उरता हे मनशाक बाका 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 ते 3 इडली खाता च्या पिता च्या पिंगे न्हू मस्त संतोश येता हे म्हाताऱ्याक संतोश सांगे न्हू सहजानूची विचारता आसा आमा हेजे कितले पयशे जाले म्हणून तेन्ना ते बायल मनीस सांगता 5 रुपये हे इडलीचे पयशे 5 रुपये दिले पुरो तेन्ना तो म्हातारो संतोशाच्या खिशाक हात घालता हात घालून एक नोट काडून दिता ते नोट 1-2 रुपये नोट न्ही 5 रुपये नोट नोट काडून ते बायल मनीस हाती दिता आसा ते नोट पळयचे भितरी ते बायल मनीस हा म्हणटा आनी सांगता साहेब हेजी चिल्लर म्हाजे कडेन ना हेजी चिल्लर करता तसली योग्य तुमी म्हागे कडेन ना अशी सांगे न्हू तुमी इतलो व्हड नोट दिले म्हाका प्रयोजन ना म्हाजे कडेन हेजे चिल्लर ना म्हूण सांगे न्हू ते बायल मनीस 5 रुपया नोट घेवचे तिरस्कार करता तेन्ना ह्यो म्हातार सांगता हांव खंय चूक सांगला हेजी चिल्लर दी म्हूण सांगे न्हू हे 5 रुपया तूं धरून घे नाका नाका 5 रुपया नाका म्हाका हे चिल्लरी ना हे 5 रुपया धरून घे कित्याक ती म्हळ्यार थोडे वेळा फाटल्यानी म्हाका तिका मनुश्य मेळो कश्टा भितर रोडा मध्य हांव पळोवन आशिल्लो म्हाका तेणें वचूंक न्हू टॅक्सी करून दिवंक न्हू एक उपकार केले आनी सांगले तेणें तुका बी खंय तरी उपकार करचे मेळ्ळे अवकाश मेळ्ळे उपकार करी म्हूण सांगे न्हू अशें जावंक न्हू म्हाका तो दुसरो कसले वाट मेळटना तुवें म्हाका न्ही हेजी चिल्लर दिवच नाका हे 5 रुपया तूं धरून घे प्रायशा तुगेर खांद्या कितें चल्ला आसा ताका आराम ना म्हूण दिसता आसा ताका औषध उपचार करी हें धरून घे म्हणून वत्ता आयकन न्हू त्या बायल मनीस हातीक 5 रुपया नोट दिता तो मनुश्य आनी गाडी चडटा आनी तशीच तो मुखार वता हांगा ह्यो कृष्ण पाप गॅरेजा वता कारण कितें मालका कणे दुड्डी घेवका आनी पुत्ताक हॉस्पिटल आपोवन व्हरका म्हणून धर्म कर्म संयोगी कितकी त्या दिवसू मालक आयलीच ना गॅरेज बंद आसा भाजीचे विचारचे कितें सांगता आसाची ना तो आज येवच ना खंय पावस आसतलो का तरी म्हूण सांगे न्हू म्हणून तेन्ना हेका दिगल जावन वता अय्यो मालक आयल ना पुत्ता आराम ना पुत्ताक मालका कडेन दुडी घेवं वचें म्हण आयलो आतां कितें करूं देवा कितें करचें म्हण बेजाराचेरी पुनः तो रिक्षा घेवन आनी तेगेले घरा वचून पावता आसा ते टायमार ते कार थंय मुखार वता आसा केन्ना रिक्षा घेवन वचून तो घरा येता राबिशीत की तेन्ना तेगेली बायल कुट्टाक पुता घेवन धांवता 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 येता विचारता आसा हांव दुड्ड हाडका म्हण गेलें कितें कर गो मागीर मालक ना हाजी गॅरेज बंद आसा कितें करूं म्हाका कळटना म्हणून
तेन्ना बायल सांगता आसा आसता आसाची काही भिनाका तुमी. आतां ताका म्हातारो मनुश्य आयलो. हांवें ताका 2 इडली दिले, 3 इडली दिले. तो संतोषाचेर 500 रुपया नोट आमच्या हातीक हांग गेला. अशें न्हू दुड्डा बद्दल चिंता करता नाका. आमी मागीर पुत्ताक आपोवन हांगा डॉक्टराक ट्रिटमेंट करशी म्हूण सांगे न्हू. ते रिक्षाक केली बायल बसता. तो दुसरो कोण वच न्ही, कृष्णाची. कृष्णान बायली न्हयची त्या मनशाक इडली दिले जाले. ते इडलीक निकता आशिल्ले जिवनाक तरी. ते दिले जाले. ते दुड्ड ताका मेळ्ळे. तेणी पुताक हॉस्पिटल आपोवन व्हरताची. पुता आराम करून हाडटाची म्हण कथा आयकले नंतर आमकां कळून येवचें सत्य कितें. आमकां कळून येवचें अद्भुत जालें तसलें रहस्य कितें. आमी कितें बरें काम करताची ते बरें कामाचें प्रतिफल पुनः आमकां मेळणू मेळटा म्हण. पळया कृष्णाने कांय अपेक्षा नाशिची ते एक मनशाक आपोवन उपकार केले. ते उपकाराक कांय अपेक्षा नाशिल्ले. प्रत्युपकारा दृश्टी ना ताका. त्या मनशान म्हाका दूड दिवं कितें तरी करता म्हणजे भावच ना. सहज जालें तसले मानवीय गुणाचेरी तेणें केलें तसले कामाक भगवंतानी कसले वेवस्था केली म्हूण सांगले री. प्रायशे तो मागून हाडले कितले मागून हाडटा आशिल्लो सावकारा कडेन 50 की 100 रुपया मागून हाडटा आशिल्लो. जाल्यार 500 रुपया ताका दिवूच सोंगे न्हू. तेगेले कुटुंबा वेवस्थे एक तर निर्माण जाता म्हणजे जालें आसता तरी आमी खंयचे अपेक्षा नाशिची एक प्रितीपूर्वक जालें तसलें बरें काम केलें री तेजें प्रतिफल आमकां शेताशा मेळटा म्हणजे प्रत्यक्ष उदाहरणें हे मेकानीक कृष्णाले कथा. हे कथा आमकां दाखयता आसा आमी जर कसले अपेक्षा नाशिचे आमी काम केलें री बरें केलें री तें परतून आमकांच मेळटा. तें आमकां कामां पडटा. दैवी रक्षणे आमकां प्राप्त जाता म्हण. प्रायशः आज काल हे भावने रुपाचेर काम करता आसतेक आमगेली मनस्थिती आज कितलो आसा म्हणजे विचार करचे अनिवार्यता आज आमकां सगळो आसा. आज कोणा तरी कितें तरी जाल्लें आसता तरी आमकां अयो म्हण दिसचें ना. बेजार दिसचें ना. ताका आमी कितें तरी सहाय करूं वताचें. ताका कितें तरी उपकार करूं वताचें. ताका कितें हेल्प करूं वता आमी ना. पळोवन घेवन अयो म्हण सांगून वचून सोडटाचें. जर हेल्प करचें म्हण आसतली तें कोणा करता आमी. तो आमगेले परिचयाचेर उरका, आमगेले गुर्ताचेर उरका ना तेगेलें कितें तरी आमकां काम जेवचें उरका. तसलो कामात न्ही आमी हेल्प करचें सहाय करचें ना. कोणा तरी कितें जालें आसता हेल्प करूं वताचें एकदम पटरीची ना. आज काल तरी पळयत तुमी युवक लोकाले एक खंय तरी एक्सिडेंटान पडला म्हणजे जालें आसता तरी कोण एकले बी आपणें वचना थंय. मोबायल घेवन व्हिडियो शुटींग गावचें बसताचें. तें कितें जालां कसली परिस्थिती आसा तें उदक पाजेका तें कश्टाचें निवारण करता भायर हाडटा ना. आज काल लोकां भितर दया माया मस्त कमी जाल्या तसली परिस्थिती कितें पळयता आसाची. असले काला भितर आज आमी खंयचे अपेक्षा नासतना पुनरुपकार भाव नासतना काम करता आसाची. थोडे लोक मागीर गुरू कडेन म्हणटा उरतलेची तशें कितें म्हणटा तुमी आमी उठो करताची. आमगेले गुरू विचारचे कितें करता तुमी ना. मागीर काम बागिल्ले चल्लेक शिक्षणाक दुड्ड नाशिल्ले ते दुड्ड हांवें बदले. तेगे कडेन बॅग नाशिल्ले ते बॅग हाडून दिले हांवें. पुस्तक नाशिल्लें पुस्तक हाडून दिलें. तेन्ना मागिल्ले गुरू हांसता हांसताचे हां आडना बरें काम केलें म्हूण सांगे न्हू धन्यवाद सांगता आशिल्लेची. आनी गेले नंतर म्हाका सांगता आशिल्लेची पळय तेगेले घरा काम करचे बायेक पुताक हेल्प करून घेवन व्हड केल्लें म्हणून हें बीग जाता आसा. तेणें केलें कितें करता थंय तें काम करता बायेक लंच दिलें अशी तेणें तुवें सुमो काम कर काम तूं बरें काम पळोवंक येता आसा म्हूण ना जाल्यार हें दिता आशिल्लें. दुसरें काम ते बाये दिलें हाणें तेगे घरचे बाई एकच पुताका दिलें हाणें. म्हळ्यार तें लंच बीन आहा तें सहाय न्ही. प्रत्युपकार भाव नाशिल्ना. प्रत्युपकार देवपाचे भाव आसता थंय. पळया आज आमी खंयचें काम करता कशें उद्देगीची प्रत्युपकार भाव दवरगन करता विना आहा. प्रत्युपकार भाव नासतना सहज जालें तसलें बरें काम करचेक आमकां मन येवचें मस्त कठीण म्हणजे प्रायः आमकां सलकाची गुत्ताची तसले विशयाची. अशी आमगे न्हू आमी प्रत्युपकार भावनेन तरी काम केलें आसतली ते प्रत्युपकार आमकां मेळटा म्हण न्ही मेळटाले तेजे प्रमाण कितें आसा
परिणाम कितें आसा ते थोडेच. जाल्यार खंयचे अपेक्षा नासतना निरपेक्ष भावनेचेर आमी केन्ना सहाय करता वताची, आनी एकल्याक अनुकूल करून दिता वचची, आनी एकल्याक हेल्प करताची, तेजें फल अपरिमितान मेळटा म्हणचेची हे काणयेचे प्रत्यक्षांत तसले उदाहरणे. अशा न्हू आमगेले गुरू केन्ना म्हणटा उरता इल्ल्याची, आमी खंयचे अपेक्षा नासतना काम करचे रूढीक घेवका म्हणून. खंयचे प्रतिफल अपेक्षा नाशीची बरें काम करचें रूढीक घेवका, तेन्ना जिवना भितर एक बदलावण जाता वता म्हणून. आमी सहजान गुरुजी कडेन विचारचें, तसलें कसलें तरी काम आसा कितें, प्रतिफल अपेक्षा नाशी करचें काम आसा कितें. आमगे गुरून म्हणचें मस्त आसच, प्रतिफल अपेक्षाची काम मस्त आसच. सहज आमी रस्त्याक आमी चमकता उरताची, रस्त्याक एक फातर पडलो उरता, ते फातर काडून बदीन घालीत न्हेवे आमी, ते फातर काडून बदीन उडी वयत न्हेवे आमी तशी करताची. एक फातर पडलो आसता आनी एक फातर आनी एक दिकान थंय म्हणून घालताची, आनी एका कोणा तरी कितें जावो म्हण. सान काम ते फातर बदीन कांडवरच काही व्हड काम न्ही. कोणा पळयका, प्रशस्त दिवका, तुराय घालका, हार घालका म्हणना, सान काम. तेजे तसले अपेक्षा अशी तसले कामा निमित्ताची आमगे जिवना भितर आमगे आत्मा भितर एक परिवर्तन जाता वता. तसलें सन काम करता म्हणटाची आमगे घरा भितर गोंयराम भोर पडलो उरता. सान काम ते आमी काडीत, कसले अपेक्षा ना तेका. ते बायलींनी काडका, कामवायलींनी काडका, अशी बसची न्ही. घरा खंयकी एक पेल्लो पडलो उरता, मस्त्यो झून अशी जाल्लो उरता, ते आमी सहजानची धुवन घेवन क्लीन करून तरी वयत. सान काम ते प्रतिफला अपेक्षा कांय ना थंय. ना हें धुवन घेवचें बायल कितें शाब्बास कितें दिता तेका, ना कांय ना. हें कितें सन काम आसाची आमी करची रूढी करून घेवका जिवना भितर. केन्ना अस्तूट काम करची रूढी करून घेताची तेन्ना आमगे हृदय विशाल जाता वता. केन्ना हृदय विशाल जाता वता, दैव अनुग्रह आमकां प्राप्त जाता वता. तेन्ना विशेशान जिवना भितर आनंदाची वाट आमकां मेळटा वता. जाल्यार आज आमगे भितर प्रत्येक भाव नाशीची काम करता तसली एक मनस्थिती कितें जाता गेला, दिवस दिवस कमी येता गेला तसली एक मनस्थिती पळयचे गेल्यार प्रायशः आमी खंय वता आसाची, कितें करता आसाचें म्हणजे चिंतन करचें अनिवार्यता आज आमच्या स्कॉलाक ना म्हणना. अशी जे आमगे न्हू हें कितें उपकार करचे भाव आसा, मानवीय जाल तसले सहज जाल तसले दया गूण आसा, दाखयत तसली एक परिस्थिती पद्दती आमी कितले पर्यंत वाडोवन घेता वताची, कितले पर्यंत दैवानुकूल्य आमकां मेळटा वता. अशा न्हू तसले उदात्त चिंतने वाडून घेवचे अनिवार्यता आमकां आसची. आमगेले गुरूनी केन्ना म्हणटा आशिल्ले, घरा उरताची दादले, घरा दादले आसतना तेणी सहजान वची, तेंगेले बायलेक की तेंगेले आम्माक की तेंगेले आक्काक की सहाय करूं वचीच. तेणें काम करता आसतना सहजान कामाक एक हात लायत न्ही, खाली बसयतना ना तसलो हात लायत ना. आयलीन बायलीन तरी एक च्या लोट तरी येता हाण पिवचें धरिल्लें आसलें ते च्या लोट परतून बायलेनी व्हरका, ना भयणीनी व्हरका, आम्मानी व्हरका वचचें ना. ह्यो मनुश्य एक ते भितर व्हरून दवरता तसलें काम वरकें करता ना. हें हांय करचें न्ही म्हणून, हें बायलींनी करचें म्हणून, आम्मानी करचें म्हणून, भयणींनी करचें म्हणून, कामवालीन करचें म्हणचे हें कितें एक मनशा भितर एक विकार भावना आसा. हें कितले पर्यंत करेक्ट? कोणाल घार, कोणाल काम, कोण करता? दब्बाळीक चलीचे, तुयें करका म्हणचे, हांय करचें न्ही म्हणचे कितले पर्यंत योग्य? अशें आमगे गोर केन्ना म्हणटा उरतलेची सन काम करची मनशान रूढीक घेवंक रे, प्रतिफल अपेक्षा अशी काम करची रूढीक घेवंक रे, तेन्ना कितें तरी जाता म्हण. आज आमी रोडा खातीर एक फातर पडलो आसतरी ते उसयचे आसले बिची अशी उशीत ना आमी, कोण तरी पळयता आसले मात भावगून ते फातर उशीतच. कारण कितें? आब्बा ह्यो बरें काम करता आसा म्हण तिणें सांगता म्हण म्हाका, नाजाल्यार त्या फातर पळयची बी ना आमी. म्हणजे कोण तरी लक्ष दिलें मात वचून पळयता घालता बी ना त्या सायडाक, नाजाल्यार घालत ना आमी. म्हणल्यार आमगेले मना खंयचें एक काम कर कशें उद्देरी कितें तरी मेळका म्हण आसता आमकां. ते मेळका म्हणजे भावनेन केन्ना काम करताची तेन्ना थोडें मेळटा आमकां, मस्त मेळटा आमकां. जर मस्त मेळका म्हण जाल्यार आसतरी निरपेक्ष भावनेचेर आमी काम करचें पडटा, दैवानुग्रह आमी संपादन करचें पडटा. तेन्ना मात कितें तरी एक परिवर्तन जाता. ताका प्रत्यक्ष उदाहरणय हे कथाच. त्या कृष्णाने कितले हेल्प केले ते मानतरेक, कितले सहाय केले.
कितलं आत्मीय जांग न्हू चल्लेकिंत जास्ती ताका वेवस्थीत करून दिले. देव चायलेले एक 50 रुपया बी ताणें घेतलो ना. कश्ट आशिल्ले ताका पुत्त आराम ना थंय घेवीत आशिल्ले जाल्यार ते गेले मना चिंतन कितें तेजे खातीर केल्लें न्ही म्हणून मानवीय मौल्य भितर हांवें केल्लें म्हणून सहजान केल्लें म्हणजे कितें भाव आसा ते भाव इतले पर्यंत ताका सहकार दिता म्हणलें आसतरी आमी बीची तसले एक प्रितीपूर्वक सहाय करचे सहकार करचे गूण कितें वाडून घेवचे ना. ते गूण वाडून घेवन आमी कितें जिवना भितर आनंदान उरचें ना. अत्यंत श्रेश्ठ तसले दलाई लामा केन्ना सांगता उरतशिलेची जर तूं सुखी जावन उरका म्हणलें आसलेली तुवें तुका सुतलो मुतलो लोकांक सुखान धरचे प्रयत्न करता म्हण. जर तूं सुखी जावका म्हणलें आसलेली तुगे सुतलो मुतलो लोकांक तुवें सुखी धरचे प्रयत्न केले तूं सुखान उरता म्हण. कितले छंद जाले तसले उपदेश न्ही हे पळया ते श्रेश्ठ जाले तसले दला माले इला माले वाणी कितले बरें जावन आसा कितले अद्भुत जावन आसा म्हूण सांगून प्रायशः म्हाका एकत्र हांवें कंगीत हांव सुखी म्हूण कितें चिंतन आसा हें दूर जावका. आमी केन्ना सगळे परिसराची संतोशान पळयताची तेन्ना खंडितान आमकां आनंद मेळटा वता. तसली एक मनस्थिती आमकां निर्माण जावं आमी जिवना भितर आनंदान उरचेक मुखार सरया म्हणचे एक विशेश मागणी श्रीदेवी जाणा करताची. श्रीदेवी तसले एक अद्भुत जालें तसलें सामर्थ्य शक्ती आमकां हाड दिवप म्हणचे एक विशेश मागणी श्रीदेवीले चरणारिंदाक दवरता आसा. मस्तितले संतोश दिसता.